नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील महान समाजसुधारक, विचारवंत आणि सामाजिक क्रांतिकारक किरोड व्यंकटप्पा रामस्वामी नायकर म्हणजेच पेरियारी व्ही. रामस्वामी नायकर यांच्या कार्याचा अभ्यास करणार आहोत. परिचय. व्ही. रामस्वामी नायकर यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 रोजी तामिळनाडूतील एरोड या शहरात एका संपन्न व्यापारी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांचे दुष्परिणाम पाहिले. त्यामुळे समाजात समानता निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला. कार्याला सुरुवात सन 1920च्या सुमारास त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. सुरुवातीला ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होते. त्यांनी खादीचा प्रचार, मद्यबंदी आणि सामाजिक सुधारणा यांसाठी काम केले. परंतु काँग्रेसमध्ये जातीय भेदभाव होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा त्याग करून सामाजिक समतेसाठी स्वतंत्रपणे कार्य सुरू केले. एक वेकोम सत्याग्रह 1924-25 केरळमधील वेकोम मंदिराच्या परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवर दलितांना प्रवेश नव्हता. या अन्यायाविरुद्ध झालेल्या वेकोम सत्याग्रहात रामस्वामी नायकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे अस्पृश्यांच्या हक्कांच्या चळवळीला मोठी ताकद मिळाली. या कार्यामुळे त्यांना वेकोम वीर असेही संबोधले गेले. 2 स्वाभिमान चळवळ सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट 1925 मध्ये त्यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली. या चळवळीची प्रमुख उद्दिष्टे होती, यामधील 1 जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे. 2 सर्वांना समान मानवी हक्क मिळवून देणे. 3 स्त्री पुरुष समानतेचा प्रचार करणे. 4 स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणे. 5 अंधश्रद्धा, कर्मकांड आणि सामाजिक अन्याय यांना विरोध करणे. 3 वर्णव्यवस्थेला विरोध. रामस्वामी नायकर यांनी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांचा तीव्र निषेध केला. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ भेद हा समाजासाठी घातक आहे, असे ते ठामपणे सांगत. त्यांनी सामाजिक समता आणि बंधुतेचा पुरस्कार केला. 4 बालविवाह व सामाजिक रूढींना विरोध. त्यांनी बालविवाह, हुंडा प्रथा, स्त्रियांवरील अन्याय आणि अंधश्रद्धा यांना कडाडून विरोध केला. त्यांच्या मते स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे. महिलांना समाजात समान सन्मान मिळाला पाहिजे. 5 मंदिर प्रवेश चळवळ. रामस्वामी नायकर यांनी सर्व जातींना मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला. देव सर्वांचा आहे, त्यामुळे कोणालाही मंदिरात जाण्यापासून रोखता कामा नये, असा त्यांचा ठाम विश्वास होता. 6 द्रविड चळवळ. त्यांनी दक्षिण भारतातील सामाजिक न्यायासाठी द्रविड चळवळीला बळ दिले. समाजातील वंचित, मागास आणि शोषित घटकांना समान संधी मिळावी यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. 7 पेरियार ही उपाधी. त्यांच्या महान समाजकार्यामुळे लोकांनी त्यांना पेरियार ही उपाधी दिली. तामिळ भाषेत पेरियार म्हणजे महान व्यक्ती किंवा महान आत्मा. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक समानता, मानवता आणि स्वाभिमानासाठी समर्पित केले. HSC बोर्डात विचारल्या जाणारे प्रश्न. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे. उत्तर रामस्वामी नायकर. प्रश्न 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. रामस्वामी नायकर यांना लोक पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. निष्कर्ष. विद्यार्थ्यांनो, पेरियारी व्ही. रामस्वामी नायकर यांनी जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक वाईट प्रथांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. स्वाभिमान चळवळ, वेकोम सत्याग्रहातील सहभाग, मंदिर प्रवेशासाठीचे कार्य, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार आणि सामाजिक न्यायासाठीचा लढा यामुळे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. म्हणूनच पेरियार रामस्वामी नायकर यांना सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवतेचे महान पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह.